नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता PhD एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे पेट परीक्षा 2025 आपल्याला ऑगस्ट मध्ये होताना दिसून येत आहे आणि या पेपर मध्ये दोन सेक्शन आहे। एक पेपर सेक्शन ए आहे जो रिसर्च मेथोडॉलॉजीवर आधारित आहे आणि दुसरा सेक्शन बी आहे जो पूर्णतः आपल्याला सब्जेक्टिव्ह दिसून येतं, ज्यामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे। त्या पर्टिक्युलर पेपर मधून आपण सेक्शन बी चा अभ्यास करीत असतो। सो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीवर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आपण डिस्कशन करणार आहोत। हे प्रश्न आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण स्वरूपाचे ठरणार आहे। जर आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता PhD एंट्रन्स एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर आपल्या प्रिपरेशनला आणखीन एक स्टेप समोर नेणारा हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आहे, त्यामुळे याला शेवटपर्यंत आपल्याला बघायचं आहे। व्हिडिओ लेक्चरला सुरू करण्यापूर्वी रिसर्च मेथोडॉलॉजी यासाठी कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे आणि यासाठी नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत, ते म्हणजे 11 ऑगस्ट पासून। सो 11 ऑगस्ट मध्ये सुरू होणाऱ्या या बॅच मध्ये आपल्याला डेली लाईव्ह सेशन्स मिळेल, सोबतच व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, नोट्स देखील अवेलेबल आहे, आपल्या प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीज आहे, PhD संबंधित आपल्याला समोरच्या प्रोसिजरसाठी देखील गाइडन्स केले जाणार आणि 1500 पेक्षा अधिक MCQ सीरीज आपल्या प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे। सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि या कोर्सला जॉइन करून घ्या, जेणेकरून ही जी एंट्रन्स एक्झामिनेशन आहे त्याला आपण योग्यरित्या देऊ शकतो आणि क्वालिफाय होऊन आपलं जे स्वप्न आहे PhD करण्याचं ते आपण पूर्ण करू शकतो। सो आपण प्रश्न उत्तर सिरीजला सुरुवात करीत आहोत। आजचा प्रश्न आहे, खालील नमुना पद्धतीपैकी संभाव्यता पद्धती कोणती? म्हणजे या चार ऑप्शन मध्ये असं कोणतं आहे ज्याला आपण प्रोबॅबिलिटी मेथड म्हणतो? ए निर्णय, बी कोटा, सी साधे यादृच्छिक नमुना की डी सुविधा? सो ऑब्वियसली याचं जे योग्य उत्तर आहे साधे यादृच्छिक नमुना आपल्याला दिसून येतं। संभाव्यता पद्धती यामध्ये आपण चार प्रकार अभ्यास करतो आणि आता बघा, ओव्हरऑल संपूर्ण लोकसंख्येमधून आपण माहिती गोळा करू शकत नाही, ते शक्य नसतं। त्यामुळे आपण काय करतो, लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणारा नमुना घेत असतो आणि नमुना घेताना दोन पद्धती आपण वापरतो। एक आहे प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता मेथड। सो संभाव्यता सॅम्पलिंग मध्ये आपण साधे यादृच्छिक नमुना, क्रमवारी किंवा व्यवस्थित नमुना ज्याला सिस्टमॅटिक म्हणतो, स्ट्रॅटिफाईड आणि क्लस्टर यांचा अभ्यास करीत असतो। तर नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे असंभाव्यता पद्धतीमध्ये सुविधाजनक नमुना, कोटा, जजमेंटल म्हणजे निर्णय नमुना आणि स्नोबॉल सॅम्पलिंग यांचा अभ्यास आपण करतो। सो या अनुषंगाने आपलं जे उत्तर योग्य आहे ते ऑप्शन सी आहे। समोरचा आपल्याला प्रश्न दिसून येतं की खालील पैकी कोणता साधा यादृच्छिक नमुना फायद्याचा ठरतो किंवा वापरण्याचा फायदा होत असतो? ए आहे परिणाम नेहमी प्रातिनिधिक असतात, म्हणजे जेव्हा आपण सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग यूज करणार तेव्हा आपल्याला फायदा काय होणार? परिणाम नेहमी प्रातिनिधिक असेल। बी मुलाखतकार मुक्तपणे प्रतिसादकर्त्यांचं निवड करणार। सी आहे माहिती देणारे सहभागी होण्यास नकार देऊ शकतात की निकालाची अचूकता आपल्याला संभाव्यता साधा यादृच्छिक नमुनेमध्ये दिसून येते। सो ऑब्वियसली मित्रांनो, निकालाची अचूकता आपण मोजू शकतो, त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक डी आहे। तर बघा, साधा यादृच्छिक नमुना हा एक मोठा फायदा आहे की यामध्ये लोकसंख्येचा अभ्यास गटाचे आगाऊ किमान ज्ञान आवश्यक आहे, वर्गीकरणाच्या त्रुटीपासून मुक्त असतं, हे डेटा विश्लेषणासाठी योग्य आहे ज्यात अनुमानात्मक आकडेवारींचं समाविष्ट असतं। साधा यादृच्छिक नमुना लोकसंख्येचं प्रतिनिधी आहे, हे पूर्वग्रह किंवा पूर्वग्रहापासून पूर्णतः मुक्त आपल्याला दिसून येतं आणि ही पद्धत वापरण्यासाठी देखील सोपी आहे। या पद्धतीत नमुन्याच्या त्रुटींचे मूल्यांकन करणे देखील सोपं असतं। सो अशा प्रकारचं हे साधा यादृच्छिक नमुना पद्धती जेव्हा आपण वापरतो त्याचे फायदे आहेत। समोरचा प्रश्न आहे, नमुना आकार वाढल्याने नमुना त्रुटींवर खालील परिणाम होतं? ए हे नमुना त्रुटी वाढवते, बी हे नमुना त्रुटी कमी करते, सी नमुना त्रुटींवर त्यांचा कोणताही परिणाम होत नाही की ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ अबाव? सो ऑब्वियसली याचं उत्तर आपल्याला योग्य दिसून येतं बी,
हे नमुना त्रुटी जी आहे ते कमी करते. आता बघा, नमुन्याचा आकार वाढला तर नमुन्याची त्रुटी जी आहे ते कमी कमी होत जाते. त्यामुळे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आपल्याला दिसून येतं. नमुना त्रुटी ही एक सांख्यिकीय त्रुटी आहे जी उद्भवते जेव्हा विश्लेषक डेटांचं संपूर्ण लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारा नमुना निवडत नाही. परिणामी नमुन्यात आढळलेले परिणाम पूर्णतः लोकसंख्येकडून प्राप्त होणाऱ्या परिणामाच्या प्रतिनिधित्व करीत नाही. सॅम्पलिंग हे मोठ्या संख्येतून अनेक निरीक्षणे निवडून केलेलं विश्लेषण आहे. निवडीची पद्धत नमुना त्रुटी आणि नमुने न घेता त्रुटी दोनही निर्माण करू शकतात. सो अशा प्रमाणे नमुना त्रुटी हे एक सांख्यिकी त्रुटी आपल्याला दिसून येतं आणि यामध्ये लक्षात घ्या, नमुन्याचा आकार वाढला तर त्याची त्रुटी जी आहे, नमुन्याची त्रुटी हे कमी होत असतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन बी आहे. सो यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गैरसंभाव्यता नमुना प्रकार नाही? सो नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग यापैकी कुठलं नाही? ए कोटा नमुना, बी सोयीचे नमुने, सी स्नोबॉल सॅम्पलिंग आणि डी स्तरीकृत यादृच्छिक नमुना. सो इथे योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. कारण कोटा झालं, सोयीचे झाले आणि स्नोबॉल सॅम्पलिंग हे तीनही प्रकार गैरसंभाव्यता पद्धतीमध्ये येतं आणि स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग हे संभाव्यता नमुना पद्धतीचा प्रकार आहे. स्तरीकृत यादृच्छिक नमुनेमध्ये होतंय काय, ही लक्षात घ्या, ही प्रोबॅबिलिटी मेथड आहे, म्हणजे संभाव्यता पद्धती आहे. आणि या संभाव्यता पद्धतीमध्ये आपण काय करीत असतो, स्तर करीत असतो. म्हणजे लोकसंख्येचे स्तर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहान उपगटांमध्ये आपण विभागणी करतो. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला जिल्ह्याचा अभ्यास करीत आहोत तर जिल्ह्याचा अभ्यास करीत असताना आपण तालुका, तालुक्यातील गावं, गावातील व्यक्ती अशा प्रकारचा आपण उपगट करू आणि त्यातून आपलं जे इन्फॉर्मेशन आहे ते घेणार. सो अशा प्रकारचं स्तरीकृत यादृच्छिक नमुना पद्धत आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरचा प्रश्न आहे, नमुना कशाचा उपसंच मानला जातो? ए डेटाचा, बी सेटचा, सी वितरणाचा की ऑप्शन डी लोकसंख्येचं? तर लक्षात घ्या, नमुना हा जो आहे लोकसंख्येचा उपसंच आहे. मूलभूत भाषेत लोकसंख्या म्हणजे कोणत्याही विषयातील व्यक्ती, प्राणी, वस्तू, निरीक्षण, माहिती इत्यादींची एकूण संख्या. तर नमुना दुसऱ्या शब्दात संपूर्ण गटाचा एक भाग किंवा अंश आहे आणि लोकसंख्येचा उपसंच म्हणून कार्य करते. नमुने विविध सेटिंग्स मध्ये वापरले जातात, येथे संशोधन केलं जातं. सो यानंतर मित्रांनो, समोरचा प्रश्न आहे, आकडेवारी आणि पॅरामीटर यांमधील फरक काय आहे? तर ए यादृच्छिक नसलेली म्हणजे नॉन रॅन्डम, बी संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी, सी नमुना त्रुटी म्हणजे सॅम्पलिंग एरर आणि ऑप्शन डी रॅन्डम म्हणजे यादृच्छिक. सो आकडेवारी आणि पॅरामीटर यामधील फरक म्हणजेच नमुना त्रुटी आपण म्हणतो. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक सी जे आहे आपले योग्य उत्तर आहे. तर बघा, सांख्यिकी आणि पॅरामीटर मधील काय फरक आहे? तर एक आकडेवारी आणि एक पॅरामीटर खूप समान आहे. हे दोनही गटांचं वर्णन आहे, जसं की 50% कुत्रा मालक एक्स ब्रँड कुत्र्यांच्या अन्नास प्राधान्य देतात. सांख्यिकी आणि पॅरामीटर्स मधील फरक असा की आकडेवारी नमुन्यांचं वर्णन करत असतं. सो अशा प्रकारे सांख्यिकी आणि पॅरामीटर्स मधील हे बेसिक आपल्याला डिफरन्स जे आहे इथे पाहायला मिळालेला आहे. या समोरचा प्रश्न आहे, संभाव्यता नमुन्यात आयटमची निवडण्याची सिलेक्शन ऑफ आयटम निवडण्याची संभाव्यता लोकसंख्येमधून ज्ञात आहे आणि ए एकाच्या बरोबरीने, बी आहे शून्याच्या बरोबरीने, सी शून्य नाही की वरील पैकी नाही. तर इथे लक्षात घ्या मित्रांनो, हे शून्य नाही. संभाव्यता नमुन्यात म्हणजे आयटम निवडण्याची संभाव्यता जी आहे लोकसंख्येतून ज्ञात आहे आणि शून्य नाही. संभाव्यता नमुन्याची सर्वात महत्त्वाची आवश्यकता म्हणजे आपल्या लोकसंख्येतील प्रत्येकाला निवड होण्याची ज्ञात आणि समान संधी. प्रोबॅबिलिटी मेथड मध्ये काय असतं, तर आपण जो नमुना घेतलेला आहे, आपल्या नमुन्याला निवडीची जी आहे मित्रांनो समान संधी मिळते. जर आपल्याकडे 100 लोकांची लोकसंख्या असेल तर प्रत्येक व्यक्तींची निवड होण्याची 100 पैकी 1 असण्याची चान्सेस आहे. म्हणजे इक्वल चान्स आपल्याला संभाव्यता पद्धतीमध्ये जे आहे नमुना
निवड होण्याची आपली समान जी आहे शक्यता आपल्याला दिसून येतं, त्यामुळेच आपण याला संभाव्यता पद्धती असं म्हणतो. यानंतरचा प्रश्न आहे, आकडेवारींच्या सर्व संभाव्य मूल्यांद्वारे तयार झालेले वितरण म्हणून ओळखलं जातं. ए हायपर जिओमॅट्रिक वितरण, बी आहे सामान्य वितरण, सी आहे नमुना वितरण, की डी द्विपद वितरण. सो इथे मित्रांनो लक्षात घ्या, याला नमुना वितरण असं आपण म्हणतो. काय असतं नमुना वितरण? तर नमुना वितरण म्हणजे विशिष्ट लोकसंख्येतून काढलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या नमुन्यांमधून मिळालेल्या आकडेवारींचं संभाव्य हे वितरण असतं. म्हणजे दिलेल्या लोकसंख्येचे नमुने वितरण लोकसंख्येच्या आकडेवारीसाठी शक्यतो उद्भवू शकणाऱ्या विविध परिणामाच्या श्रेणींच्या फ्रिक्वेन्सींचे वितरण आहे. सांख्यिकीमध्ये लोकसंख्या हा संपूर्ण पूल आहे ज्यातून सांख्यिकीय नमुना आपण घेत असतो. लोकसंख्या लोकांचा संपूर्ण गट किंवा वस्तू किंवा घटना किंवा रुग्णालय भेट किंवा असं आपल्याला पाहायला मिळत असतं. सो अशा प्रकारे मित्रांनो हे नमुन्यांवर आधारित प्रश्न आहे जे येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्यासाठी महत्त्वाचे ठरेल. समोरचा आहे, यापैकी कोणते नमुने समान संभाव्यतेवर आधारित आहे? ए साधे यादृच्छिक नमुना, बी स्तरीकृत यादृच्छिक नमुना, सी आहे पद्धतशीर नमुना, की ऑप्शन डी संभाव्यता नमुना. तर लक्षात घ्या, साधे यादृच्छिक नमुना जे आहे समान संभाव्यतेवर, कारण या पर्टिक्युलर यामध्ये आपण बघतो की आपले जे लोकसंख्या आहे, आपला जो नमुना आहे त्यांना निवडीची जी आहे समान संधी असते. साध्या यादृच्छिक नमुन्याची व्याख्या एक नमुना तंत्र म्हणून केलं जातं जिथे लोकसंख्येतील प्रत्येक वस्तूला नमुन्यात निवडण्याची समान संधी असते. इथे कुठल्याही प्रकारचं धर्म, वंश, जात, लिंग अशा प्रकारचं, वय अशा प्रकारचं भेदभाव जे आहे किंवा कुठलंही पूर्वग्रहण करता किंवा मनात ठेवता आपलं जे नमुना आहे त्यांना निवडीची आपण काय करतो, समान संधी देत असतो. म्हणूनच हे नमुने तंत्र कधी कधी संधींची पद्धत म्हणून देखील ओळखलं जातं. तर अशा प्रकारे इथे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग काय असतं, तर इथे आपल्याला दिसून येतं नमुनाला निवडीची समान संधी असतं, इक्वल चान्स असतं निवडीचे. यानंतरचा प्रश्न लक्षात घ्या, आकडेवारींचे अपेक्षित मूल्य आणि पॅरामीटर्सचे मूल्य ज्यामध्ये अंदाज केला जातो त्यामधील फरक याला काय म्हटलं जातं? ए मानक त्रुटी याला म्हणायचं, बी बायस, सी नमुना त्रुटी, की नॉन सॅम्पलिंग एरर. आकडेवारीतील अपेक्षित मूल्य आणि पॅरामीटर्स मधील मूल्य, ठीक आहे, याला म्हटलं जातं बायस. ठीक आहे, कसं तर बघा, पूर्वग्रह म्हणजे बायस म्हणजे काय होतं, तर अनुमानकांचं अपेक्षित मूल्य आणि पॅरामीटर्सचे खरे मूल्य यातील फरक. जर एखाद्या पॅरामीटर्सच्या अनुमानकांचा पूर्वग्रह 0 असेल तर अनुमानक निपक्षपाती असल्याचं म्हटलं जाते. त्याचे अपेक्षित मूल्य त्यांच्या अंदाजांच्या पॅरामीटर्सच्या मूल्या इतकं असतं. याला पूर्वग्रह असं आपण म्हणतो. या समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मूल्य नमुन्यासाठी सारांश मापन म्हणून वापरली जातात? जसे की नमुन्याचं मीन. ए लोकसंख्या मापदंड, बी नमुना मापदंड, सी नमुना सांख्यिकी, की डी लोकसंख्या मीन. याला म्हटलं जातं नमुना सांख्यिकी. ठीक आहे, कसं तर बघा, नमुना हा केवळ लोकसंख्येचा एक काय आहे, भाग आहे. म्हणजे हा संपूर्ण लोकसंख्या आहे आणि या संपूर्ण लोकसंख्येचा एक भाग म्हणून आपण काय घेत असतो, आपण सॅम्पल घेतो. समजा आपली लोकसंख्या प्रत्येक अमेरिकेत होती आणि आपल्याला हे शोधायचे होते की सरासरी व्यक्ती किती कमावते. वेळ आणि आर्थिक आपल्याला अमेरिकेतील प्रत्येक दरवाजा ठोठावण्यापासून रोखतात, म्हणून आपण 1000 यादृच्छिक लोकांना विचारले आहे ना, की हा 1000 लोकांचा काय झाला आपला नमुना, कारण प्रत्येक लोकांकडे गेलो का आपण नाही. ठीक आहे, त्यातून आपण काहींची निवड केली म्हणजे 1000ची. एकदा आपल्याला आपला नमुना असेल तर आपल्याला एक प्रकारची आकडेवारी मिळतं. एक आकडेवारी खरोखर केवळ माहितींचा एक तुकडा
आहे, उदाहरणार्थ सरासरी, कमाई, जेव्हा आपली सांख्यिकीय माहिती दिलेली असते. सो यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सांख्यिकी शाखा आहे? ए. वर्णनात्मक आकडेवारी, बी. अनुमानित आकडेवारी, सी. उद्योगाची आकडेवारी, की डी. ए आणि बी दोनही? तर इथे मित्रांनो लक्षात घ्या, ए आणि बी दोनही इथे काय दिसून येतं आपल्याला, म्हणजे वर्णनात्मक आणि अनुमानित आकडेवारी ही सांख्यिकी शाखा आहे. सो वर्णनात्मक सांख्यिकी म्हणजे काय असतं, तर जाणून घेऊया आपण वर्णनात्मक सांख्यिकी म्हणजे काय. वर्णनात्मक सांख्यिकी संक्षिप्त वर्णनात्मक गुणांक आहे, जे दिलेल्या डेटाच्या संचांचं सारांश देतात, जे एकंदर संपूर्ण प्रतिनिधित्व किंवा लोकसंख्येच्या नमुना असू शकतात. वर्णनात्मक आकडेवारी केंद्रीय प्रवृत्तीचे किंवा परिवर्तनशीलतेच्या उपायांमध्ये विभागली जाते. अनुमानात्मक आकडेवारीसह आपण प्रत्येक तत्कालीन डेटाच्या पलीकडे पसरलेल्या निष्कर्षात पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहात. उदाहरणार्थ सॅम्पलिंग वरून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण अनुमानात्मक आकडेवारी वापरतो. यानंतरचा प्रश्न आहे, वर्णनात्मक आकडेवारीचं नियंत्रण चार्ट आणि कार्यपद्धती ज्याचा उपयोग एखाद्या वाढविण्यासाठी केला जातो यापैकी कोणत्या श्रेणींमध्ये वर्गीकृत करता येईल? ए. वर्तनाची साधने, बी. सिरियल टूल्स, सी. उद्योगाची आकडेवारी, की डी. सांख्यिकीय साधने? तर इथे लक्षात घ्या, यांना सांख्यिकीय साधनांमध्ये आपण वर्गीकृत करतो, कारण सर्वात प्रसिद्ध सांख्यिकीय साधने म्हणजे सरासरी, संख्यांची अंकगणितीय सरासरी, मध्यक, मोड, श्रेणी, फैलाव, मानक विचलन, आंतरचतुर्थ श्रेणी, भिन्नतेचे गुणांक, एस, ए, एस आणि SPSS सारखे सॉफ्टवेअर पॅकेज देखील आहे, जे मोठ्या नमुन्यांच्या आकारांच्या निकालांचा अर्थ लावण्यासाठी उपयोगी आहे. डेटा आणि सांख्यिकीयांचा वापर निर्णय घेण्याचे साधन प्रदान करते. लहान मोठे निर्णय कोणत्या आधारावर घ्यायचं याचा भक्कम आधार किंवा पाया यातून भेटतो. सो यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता नमुना आकडेवारी म्हणून दर्शविले जाऊ शकते? ए. लोअर स्केल ग्रीक अक्षरे, बी. रोमन अक्षरे, सी. संबंधित रोमन वर्णमाला की अपर केस ग्रीक अक्षरे? सो ऑब्विसली हे रोमन अक्षरे दर्शवतात. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये वैयक्तिक प्रतिसादक, फोकस गट आणि प्रतिसादकर्त्यांचं पॅनल आहे? ए. प्राथमिक डेटा स्रोत, बी. दुय्यम डेटा स्रोत, सी. आयटम केलेले डेटा स्रोत की निर्देशित डेटा स्रोत? सो ऑब्विसली प्रायमरी डेटा स्रोत. सो प्रायमरी डेटा स्रोत हे आत्मचरित्रे, संस्मरणे, डायरी, वैयक्तिक पत्रे आणि पत्रव्यवहार, मुलाखती, सर्वेक्षण, फील्ड वर्क, ईमेल, ब्लॉग, लिस्ट सर्वे असतं, लीड सर्व असतं किंवा न्यूज ग्रुप्सवरील इंटरनेट संप्रेषण, छायाचित्र, रेखाचित्र, पोस्टर, कला साहित्य, हे सगळं प्रायमरी डेटामध्ये काय आहे, इन्क्लुडेड आहे. सो अशा प्रकारे मित्रांनो रिसर्च संबंधित प्रश्न जे आहे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील विचारताना आपल्याला दिसून येईल. सो अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर बघत राहा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कोर्स जॉईन केलेला नसेल तर नक्कीच जॉईन करून घ्या. थँक्यू सो मच.